छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। गुड मॉर्निंग, मी पूजा, मूवी टू फूडी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आता आम्ही आज आमचा इथला लास्ट आहे। आम्ही या रिसॉर्टवरून आता दुसरीकडे जाणार, म्हणजे या राईट साईडचे आम्ही आज बीचेस करणार आहे। आमचा आता स्टे त्या साईडला होणार आहे। तर आम्ही आता नागावच्या बीचवर आहे, जिथे आम्ही स्टे केला होता। हे बघा, इथलं बीच किती क्लीन आहे आणि हे जे बीच आहे हे जास्त खोल नाही आहे, म्हणजे इथे सपाट जास्त आहे। हे बघा, आणि भरपूर मोठा आहे हे बीच, नागाव बीच, आणि एकदम शांतता, क्लीन। म्हणजे आम्ही ज्या प्रायव्हेट रिसॉर्टला आहे तिथून डायरेक्ट ॲक्सेस आहे इथे, आणि इथून स्पोर्ट्स वगैरे पण भरपूर आहे। ते पॅराशूटचं रायडिंग सुद्धा आहे, आणि इथे काहीतरी हेलिकॉप्टरचं सुद्धा आहे। ते आम्ही ट्राय नाही केलं, पण ते सुद्धा आहे इथे। तुम्हाला जर कधी फॅमिलीसोबत यायचं असेल तर तुम्हाला हा ऑप्शन छान आहे। बाय बाय नागाव बीच, बाय। आता आम्ही निघायची तयारी करतोय, पण जाण्याआधी थोडंसं आम्ही काहीतरी खाणार आहे। आज आम्ही इथे नाश्ता नव्हता सांगितला, तर आम्ही मॅगी बनवणार आहे, आणि आम्ही आणलेले घरून खाऊ तो पण खाणार आहे। आता मॅगी बनवते, तुम्हाला दाखवते आम्ही कशी बनवतो। छोटा खूप मॅगी बनवतोय, छोट्या मुलांना ते मॅगी म्हणजे पर्वणीच आहे। खास ना, आमची मॅगी बनवून रेडी आहे। आम्ही फटाफट मॅगी खातो, आणि आम्ही इथून पुढे मुरुडला जाणार आहे। आम्ही कसं जाणार, काय जाणार, मी त्यात तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू सांगते। आम्ही आता चेकआउट करतोय, आम्ही या रिसॉर्टमधून आता बाहेर पडतोय। बाय बाय अगर तरंग रिसॉर्ट, बाय बाय कर मग, बाय। आता आम्ही निघालोय मुरुड बीचला। इथून जे आहे 45 किलोमीटर, जायला 1.5 तास लागेल। काय दिसले रे, त्याला काय म्हणतात सई, बाप्पाच्या असतं बरं का। आता गाडी कशी झाली, दीपमा दुदुम। बाप्पाचं मंदिर, जे कर ना, बाप्पाला जे कर ना, जे। आता काय म्हणलं आणि तू, शंभू जय। आम्ही रँडम अशाच एका ठिकाणी थांबलो। इथे बरेच खाण्यासाठी पण आहे, आणि इथे झोके पण आहेत। म्हणजे हे काशीद बीचच्या अलीकडेच आहे ही जागा। थांबलोय आम्ही चहा घ्यायला। हे बा, कोकम सरबत घेतलंय मी, मस्त झोक्यावर बसून, खट्टा मिठ्ठा। आम्ही आता काशीद बीचला पोहोचलोय, तिथून आम्ही आज चाललोय। तुम्हाला ही बीच कशी मी ते दाखवते। हे पहा, इथे पण भरपूर स्पोर्ट्स आणि काय काय तुम्हाला खेळायला। आणि या बीचचं नाव मॅपवर येताना पुढी काशीद बीच असेल, म्हणजे इथे खाण्यासाठी पण खूप काय काय आहे। बाहेर तुम्हाला भरपूर काय काय ऑप्शन्स आहेत खाण्यासाठी। ही इथली वाळू बघा कशी आहे, एकदम मोकळी मोकळी, एकदम व्हाईट आहे। आणि हा जो महल सारखा दिसतोय ना, हा हे सैफ अली खानचं घर आहे। हे असं आम्ही ऐकलंय। इथून पूर्ण सी व्ह्यू दिसतो म्हणे। हा बघा, हा केवढा मोठा आहे। हा बघा व्ह्यू कसला क्लास आहे, एकदम मस्त। जंजिरावर जाताना अलीकडे थांबलोय आम्ही। तो बघा, तो हा जो आहे हा जंजिरा किल्ला, मुरुड जंजिरा किल्ला। आम्ही तिकडे जाणार आहोत। जाता जाता थांबलो। सुंदर व्ह्यू दिसतोय, इथून सगळं काही दिसतंय याच्यामध्ये, खूपच सुंदर। या बोट्स बघा किती मस्त आहे।
आम्ही आताच गाडी पार्क केली. आम्ही आता जंजिरा फोर्ट जवळ पोहोचलोय. आता इथून जेटीने आम्ही किल्ल्याची म्हणजे किल्ला पाहणार आहोत. भरपूर शॉप आहेत, ऊन पण आहे सध्या, त्याच्यामुळे तुम्हाला कॅप गॉगल सगळं मिळेल इथे. मला पण आता गॉगल घेतलंय बघ, मस्त आहे, आवडलं मला. आत्ताच आम्ही बोटीचं तिकीट काढलं. इथून आपल्याला इथे छोट्या बोट्स आहेत, त्या आपल्याला त्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातात आणि किल्ल्यासाठी पण तिकीट आहे 25 रुपये. आणि जे 15 वर्षाच्या खाली आहेत ते मुलं, त्यांना फ्री आहे किल्ल्याचं दर्शन. आता आम्ही तिकीट काढले आणि आम्ही आता लाईनमध्ये उभे. भरपूर मोठी लाईन आहे, आम्हाला जवळपास अर्धा 1 तास लागेल किंवा 2 तास पण लागू शकतात. ती बघा केवढी मोठी लाईन आहे. हे बघ, खाली बोट भरता येते, ही बोट भरून घेऊन जातात, तोपर्यंत दुसरी येते. असे करत ते आपल्याला घेऊन जातात आणि किल्ल्याचं दर्शन घडवून आणतात. हे बघा इथे व्ह्यू किती भारी आहे. किती एक्साइटमेंट आहे बघा. आली बोट, ये. तुला बसायचंय त्याच्यात? बसायचं का बोट मध्ये? आता आम्ही बोटच्या लाईनीत आहे, आमचा नंबर आलाय. आता आम्ही बोट मध्ये बसणार आहे. इथून स्टेअर्स खाली उतरून असं आपल्याला ते बोट मध्ये बसवणार आणि आपल्याला त्या किल्ल्यापर्यंत घेऊन जाणार. चला आता आम्ही आमच्या बोट मध्ये बसलोय आणि आमची बोट आता निघाली आहे. आम्ही आता चाललोय किल्ला पाहायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आता आम्ही किल्ल्याजवळ पोहोचतोय. आम्हाला जायला 20 मिनिटं लागले, कारण की जी हवा आहे ती थोडी ऑपोजिट आहे, त्यामुळे थोडं स्लो. पण जाताना ते काका बोलले की तुम्हाला आम्ही 5 मिनिटातच सोड, म्हणजे आम्हाला जायला फक्त 5 मिनिटं लागतील. आता आपण किल्ला बघूया आणि त्याचं दर्शन घेऊया. आम्ही आत्ताच इथे किल्ल्यावर पोहोचलोय. आता तिथून आम्ही असं उतरून इथपर्यंत असं आलो. आम्ही आता थोड्याशा पायऱ्या चढून वरती आलो. इथून आम्हाला पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू दिसतोय. तो आहे तो तिथे तलाव आहे, तो गोड पाण्याचा तलाव आहे. असं त्यांनी सांगितले 3 तलाव आहेत. याच्या खाली तोफ आहेत, ते एवढ्या उन्हात सुद्धा थंड आहे, अजिबात गरम नाही लागत आहे हाताला. आम्ही हात लावून पाहिला. हे पाहि इथे बाजूला तोफ आहे आणि इकडून आपल्याला म्हणजे असं इथून बघायला इथून अशी एकदम जागा आहे, म्हणजे कोण कुठून दूरवर कोण आलाय काय इथून आपल्याला क्लिअर दिसतंय समुद्रातून. म्हणजे समुद्राच्या इथे कोण कोण आहे किंवा कोणी येतंय असं. आणि त्याच्या बाजूला इकडे लगेच तोफ. महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नाधिपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान श्रेष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रार्थ शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती महाराज की जय. राजा शिवछत्रपती महाराज की जय. राजा शिवछत्रपती महाराज की जय. धर्मशास्त्र मंडित ज्ञान गोविंद रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती
खूप भारी खूप भारी. इकडून येऊन आम्ही इथे तलाव आहे एक, असे 3 आहेत. आम्ही एकच व्हिजिट केला आता कारण आम्हाला थोडा लेट होतोय. 5:30 पर्यंतच असतं इथे. हे ह्याच्यात मासे पण दिसत आहे, दिसले का मासे. आता बोट मध्ये बसून परत रिटर्न जर्नी. इकडून येऊन बोट इथे थांबतात. इथून उतरून आपण इकडून बाहेर जाऊ शकतो. उतरण्यासाठी वेगळा वे आहे. तर आता आम्ही उतरून चाललोय. जर्नी आता संपली. आम्ही आता नेक्स्ट रिसॉर्टला आलोय. हॉलिडे सँड्स रिसॉर्ट्स असं याचं नाव आहे. आम्ही इथे आता आज रात्री स्टे करणार आहोत. इथे आल्यानंतर हा रिसॉर्ट सुद्धा खूप सुंदर आहे. याचा टूर तुम्हाला मी उद्या देईल. आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवते. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आम्हाला सपोर्ट